नमस्कार, स्वागत आहे तुमचा पुन्हा माझ्या युट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण सतत चिंता का करत असतो। सतत चिंतेने आपण का राहत असतो दिवस रात्र। माणूस सर्वात जास्त कोणत्या गोष्टीने थकतो माहित आहे का? कामाने नाही तर चिंतेने। माझं उद्या काय होईल, माझं भविष्य काय होईल, माझ्या घरच्यांचं काय होईल, माझं काम बरोबर होईल की नाही, व्यवसायाचा का होईल, तब्येत तर ठीक राहील, सर्व गोष्टी साथ तर देतील। या सर्व गोष्टीची चिंता करू करू माणूस रात्रभर झोपत नाही आणि या सगळ्या गोष्टीची चिंताच माणसाला खूप थकवून देते। करता करतात एक दिवस माणूस स्वतःला विसरून जाते। पण बाबा झुमदेव ह्या मार्गावर सांगतात की चिंता केल्याने आपण परमात्म्याला विसरून जातो, म्हणून चिंता करू नये। जर परमात्मा आपल्या सोबत आहे तर आपल्या सगळ्या चिंता दूर होणे आवश्यकच आहे। चिंता म्हणजे आपण सगळ्या गोष्टी आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्या मनासारखा होण्याचा प्रयत्न करत असतो। पण चिंता केल्याने ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही आहेत। परमात्मा म्हणतात सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात आणि सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात। कधी कधी आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, तरी सुद्धा त्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात। म्हणून बाबा सांगत असतात की तू मेहनत कर, कष्ट कर, पण चिंता करू नको। ते सगळं परमात्म्यावर सोडून दे। तुला काय भेटणार आहे काय नाही हे त्याला चांगल्याने माहित आहे। पक्षी कधी उद्याच्या अन्नाची चिंता करत नाही, फूल कधी उद्याच्या पावसाची चिंता करत नाही। म्हणून आपण सुद्धा उद्या फळ आपल्याला भेटणार आहे की नाही याची चिंता करू शकत नाही। कारण आपल्या मेहनतीचा फळ तर आपल्याला मिळणार राहतेच, पण ते आपल्या हातात नसते की कधी आपल्यासोबत काय होणार आहे। आपणच ह्या सगळ्या गोष्टींना काय घाबरायचे। ते लोक जसे स्वतःवर विश्वास ठेवतात, आपल्या देवावर विश्वास ठेवतात, तसेच तुम्ही सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवा, आपल्या परमात्म्यावर विश्वास ठेवा। सुखदेव बाबा म्हणायचे की जे स्वतःवर विश्वास ठेवतात ते कधी एकटे पडत नाही, त्यांच्यासोबत परमात्मा नेहमी त्यांच्या अंतर्मनात राहतो आणि त्यांच्या सोबत राहतो। कोणतेच काम मनातून करायचे, फळ भेटणार आहे नाही आहे हे परमात्म्यावर सोडायचे। आपण खूप मेहनत करायचा आणि ते फळ भेटायची आशा करत राहायची नाही। आपल्याला ते फळ भेटणारच आहे, पण त्याच्यासाठी घाबरणे आणि चिंता करणे हे चांगली गोष्ट नाही। चिंता करून फक्त आपण आपल्याला विसरू शकतो किंवा आपल्याला आपण टेन्शन देऊ शकतो, आपल्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो। त्यासाठी आपण चिंता करू नये आणि सगळ्या गोष्टी परमात्म्यावर सोडून द्यावे। चांगल्यासाठीच होईल, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो आणि प्रत्येक कठीण काळानंतर चांगला दिवस नक्की येतो। एक गोष्ट बाबा सांगतात की चिंता करणे सोडून द्या, प्रयत्न करा की चांगल्या पद्धतीने आपण जीवन जगू, आयुष्यामध्ये खूप आनंदित राहा आणि आनंदी मनाने आयुष्य जगा आणि परमात्म्याचं नाव घेत राहा। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की चिंता का करू नये आणि बाबा कसे सांगतात की चिंतेपासून दूर राहा। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।